येणाऱ्या 15 तारखेला भगवं वादळ हे मुंबईमध्ये आल्यावरती मुंबईकरच त्यांना याचं उत्तर देतील. या ठिकाणी राहुल नार्वेकर फॉर्म भरायला गेले होते. उमेदवाराबरोबर 2 व्यक्ती फॉर्म भरायला जाऊ शकतात, ते नियमाने योग्य असतं. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी एका माजी खासदार आणि माजी खासदाराच्या सिक्युरिटीने त्यांना घेरलं, त्यांना जाब विचारला, त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यातून राहुल नार्वेकरांनी त्यांना जे काही उत्तर द्यायचं होतं ते उत्तर दिलं आणि त्यामुळे इलेक्शनची नॉमिनेशनची प्रोसेस चालू असताना रिटर्निंग ऑफिसरच्या समोर अशा प्रकारे एका आमदाराला विधानसभेच्या अध्यक्षाला घेरणं, त्यांना धमकी देणं, स्वतःचे सिक्युरिटी एजन्सी सिक्युरिटी गार्ड्स लावून त्यांना घेरणं, ही मला असं वाटतं की हा एक क्राईम आहे. आणि अशामुळे त्या ठिकाणी उपस्थित जी व्यक्ती होती त्याच्यावरती CCTV फुटेजेस काढून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी मी या पत्रकार परिषदेद्वारे करतो. मराठी माणसाची 2052 ची स्थिती दाखवलेली आहे. त्यामध्ये भरत जाधव आहेत, जेलमध्ये दाखवलं जाते. मनसेकडून तो व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे आणि सयाजी शिंदेंनी त्याचं समर्थन केलं. नाही, मी काही तो व्हिडिओ बघितला नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची मराठी माणसाचा उपयोग आणि वापर करण्याचं काम हे करतायत. मी तुम्हाला सांगतो की मराठी माणसाला बदनाम करण्याचं काम हे करतायत. मराठी माणसाचं मन हे आभाळा इतकं मोठं आणि समुद्रा इतकं अथांग आहे. या महाराष्ट्रामध्ये, या मुंबई शहरामध्ये, या देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक प्रांतातून जे कोणी इथे येतात, मराठी भाषा बोलतात, मराठीचा सन्मान करतात, ते सर्वजण मराठी आहे असं मराठी माणूस समजतो. परंतु मराठी माणसाचं नाव बदनाम करण्याचं काम हे करतायत. मारामाऱ्या करणं, कुटाकुट्या करणं ही मराठी माणसाची संस्कृती नाही. मग ते टाळणारच ना, कारण आमच्याकडे पोस्टर आहे. 5 जानेवारी 2020ला anti-CAA प्रोटेस्ट गेटवे ऑफ इंडियाला झाली होती. त्याच्यामध्ये उमर खालिद हे निमंत्रित होते, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे निमंत्रित होते. त्यावेळेच्या बातम्या आहेत, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि उमर खालिद टू शेअर स्टेज इन anti-CAA प्रोटेस्ट. आणि त्यामुळे भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह बोलणाऱ्या बरोबर आदित्य ठाकरे स्टेज शेअर करत होते. याच उमर खालिदने 2018 साली सुद्धा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्याला या मुंबईच्या धर्तीवरती पाय ठेवू दिलं नव्हतं. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याला त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याची परवानगी मिळाली. आदित्य ठाकरेही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे उद्धव ठाकरे एका आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग आहे. काही आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलण्याचं कटकारस्थान आहे. त्यामध्ये इकडचे काही राजकीय पक्ष सामील आहेत. आपल्या मतांच्या लांगुलचालनाकरता, आपलं संपलेलं राजकीय अस्तित्व टिकवण्याकरता काही इकडचे राजकीय पक्ष त्या इंटरनॅशनल कॉन्स्पिरसीमध्ये सामील झालेले आहेत आणि उद्धव मामूही त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की आता मुख्यमंत्री काल बोलले की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, पण या ठिकाणी जेव्हा आमच्याबरोबर सत्तेत होते तेव्हा उपमहापौर हा त्यांनी कोणाला बनवला होता? उपमहापौर बनवलं होतं मोहन मिडबावकरांना, उपमहापौर बनवलं होतं शैलजाताई गिरकरांना. हे विसरले का? उद्धव ठाकरे हे सोयीने विसरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की मोहन मिडबावकर, शैलजा गिरकर हे उपमहापौर होते. उद्धव मामूजी, उपमहापौर हा तुमचा होता 25 वर्ष सत्तेमध्ये. तुम्ही जे आरोप करताय त्याच्याबरोबर स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन राहिले राहुल शेवाळे देखील तुमच्या सोबत आहेत. आता मग या भ्रष्टाचाराचे वाटेकरी देखील तुमच्या सोबत असं म्हणायचं? मुंबईच्या महानगरपालिकेच्या फंक्शनिंगमध्ये 3 पदं ही महत्त्वाची असतात. एक म्युन्सिपल कमिशनर जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असते, एक महापौर आणि एक स्टँडिंग कमिटी चेअरमन. त्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन कधीच नव्हता. त्या 25 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचेच महापौर आणि उद्धव ठाकरेंचेच स्टँडिंग कमिटी चेअरमन त्या 25 वर्षामध्ये होते. भारतीय जनता पार्टी एक मिनिस्क्यूल पार्टनर त्या ठिकाणी होती. 1992 साली भारतीय जनता पार्टीचे 13 नगरसेवक होते, 97 साली 26 होते, 2002 साली 29 झाले, 2007 साली 32 झाले आणि 2012 साली 32 नगरसेवक होते. त्यामुळे एकूण महानगरपालिकेच्या संख्येच्या 10% नगरसेवक फक्त भारतीय जनता पार्टीचे होते. शिवसेना एकसंध त्यावेळेची ही डॉमिनंट पार्टनर होती आणि त्यावेळेच्या महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनला रिमोट कंट्रोलनी उद्धव ठाकरे चालवायचे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेच रिमोट कंट्रोल स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि महापौरांचे होते
आणि त्यामुळे त्यावेळेला जो काही भ्रष्टाचार झाला त्याला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. आम्ही विरोध केला होता. आम्ही विरोध केला होता. मी स्वतः नगरसेवक होतो. मी स्वतः नगरसेवक असताना ट्री अथॉरिटीमध्ये एक प्रस्ताव आला होता एका बिल्डरची झाडं कापण्याचा. त्याला आम्ही ट्री अथॉरिटीमध्ये विरोध केला होता. मी स्वतः त्यामध्ये वॉकआउट केलं होतं. मी वॉकआउट केल्याच्या नंतर सुद्धा आपल्या बहुमताच्या जोरावर त्यांनी ट्री अथॉरिटीमध्ये तो प्रस्ताव पारित केला. त्यानंतर तो प्रस्ताव हाऊसमध्ये आला. हाऊसमध्ये आमच्या 30च्या 30 नगरसेवकांनी वॉकआउट केलं होतं. परंतु त्यावेळेला बहुमताच्या जोरावरती त्यांनी तो प्रस्ताव सुद्धा पारित करून गेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उद्धव ठाकरेंनी स्वतः मला फोन केला होता आणि मला असं विचारलं होतं की अरे बाबा तू का विरोध करतोस रे बाबा, काय प्रॉब्लेम आहे तुझा, बसून आपण बोलूया ना, असं मला त्यांनी स्वतः फोन केला होता दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला विनंती केली होती की ह्याला तुम्ही विरोध करू नका. परंतु आम्ही वी स्टूड अवर ग्राउंड, आम्ही त्याला विरोध केला, आम्ही त्याच्यातनं वॉकआउट केलं. आणि अशा प्रकारे अनेक अशी प्रकरणं आहेत ज्यामध्ये आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण बहुमताच्या जोरावरती त्यांनी अनेक प्रस्ताव हे रेटून नेले. भाजपाचे अनेक नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामध्ये आता राज ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की बिनविरोध जे नगरसेवक निवडून येत आहेत पश्चिम बंगालमध्ये भाजपा सुप्रीम कोर्टात गेला होता. या भाजपाचं काय म्हणणं आहे? हे बघा, बिनविरोध निवडून का आले हा तर माझा खरा विरोधकांनाच सवाल आहे. तुम्ही का नाही लढवली ती जागा, तुम्ही त्या ठिकाणी विड्रॉ का केलं. आणि त्यामुळे ज्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवारच नसतो किंवा अनेक उमेदवार बाकीचे सर्व आपला उमेदवारी अर्ज परत घेतात, नामांकन परत घेतात, एकच उमेदवार राहतो, मग ती निवडणूक बिनविरोध होते. त्यामुळे माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही ती निवडणूक बिनविरोध का होऊ दिली, त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक का नाही लढवली, त्या ठिकाणी तुमच्या उमेदवारांनी आपलं नामांकन अर्ज पाठी का गेलं, हा माझा त्यांना सवाल आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की निवडणूक आयोग भाजपच्या वळणीला बसले. नाही, असं आहे की त्यांना जर सगळेच निवडणूक आयोगी त्यांच्या विरुद्ध एकदा निर्णय गेला, हे त्यांचं कसं आहे की राहुल गांधींबरोबर जास्त सहवास झाल्यामुळे त्यांच्यासारखं झालं आहे. हम जीते तो लोकशाही और हम हारे तो वोट चोरी. आणि त्यामुळे एखादा निर्णय आपल्या विरोधात गेला की तो यंत्रणा मॅनेज करून केलेला निर्णय असतो, आणि एखादा निर्णय त्यांच्या बाजूने गेला की मग तो त्यांचा विजय असतो. त्यामुळे सोयीप्रमाणे ते आपले स्टँड्स हे बदलत असतात. मी असं म्हणतो की उद्धव मामूंचा जर महापौर मुंबईमध्ये झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल. राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे मारामाऱ्या आणि कुट्या करतात, यातून त्यांची काय संस्कृती आहे किंवा ते किती सुसंस्कृत आहेत याचं उदाहरण ते स्वतःच देत असतात रोज. त्यामुळे त्याच्यावर मला काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. नाही, आमचं काही प्लॅनिंग चाललं नाही. ज्यांना सभा करायची आहे ती सभा करा, जिथे सभा करायची आहे तिथे सभा करा. मुंबईकरांचा निर्णय पक्का आहे. येणाऱ्या 15 तारखेला भगवं वादळ हे मुंबईमध्ये येणार आहे आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचाच महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेला आहे. हिंदी बोल. उद्धव ठाकरेंचे मामू म्हणून रशीद मामूंचा वेळ उल्लेख करताय, पण त्यांचेच नेते अखिल चित्रेकर सध्या काही व्हिडिओची सिरीज ट्विट करतात ज्यात तुम्ही मुस्लिमांचे रांगोळी चालू करता दिसतात. नाही, मी लांगुल चालन नाही करत. मला माहिती आहे. असं आहे, भारतीय जनता पार्टी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, पहिला मुद्दा. आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्या देवाच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्याही उपासनेच्याही विरोधात नाही. आणि त्यामुळे आम्ही विरोधात असू. आम्ही या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या वेळेला जनधन योजना काढली त्यावेळेला त्यांनी हा विचार नाही केला की या जनधन योजना काढताना हे अकाउंट हिंदूचं आहे, मुसलमानाचं आहे, ख्रिश्चनचं आहे, सिखचं आहे की बौद्धाचं आहे. उज्ज्वला योजना काढली त्यावेळेला आम्ही हा विचार नाही केला की उज्ज्वला योजनेचा सिलेंडर हिंदूकडे जातोय, मुसलमानांकडे जातोय, शिखांकडे जातोय, ख्रिश्चनांकडे जातोय किंवा बौद्धांकडे जातोय. किंवा महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना ज्या वेळेला राबवली त्यावेळेला आम्ही हा विचार नाही केला की आपल्या त्या बहिणीचा धर्म कोणता आहे. त्यामुळे आम्ही सर्व धर्माच्या लोकांची सेवा करतो, हिंदुस्थानच्या नागरिकांची सेवा करतो. पण जर कोण वंदे मातरमला विरोध करणार असेल, कुणी जर पाकिस्तानचे झेंडे फडकवणार असेल, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना कुणी आलिंगन घालणार असेल,
बॉम्बस्फोटाच्या आरोपींना घेऊन जर कोण प्रचार करणार असेल आणि वंदे मातरमला विरोध करणार असेल तर अशा प्रकारच्या समाजविघातक देशविघातक आतंकवादी शक्तींशी आम्ही संघर्ष करू. अमित जी नवीन पटनायक जी ने बयान दिया है कि बुरखा वाली नहीं बल्कि हिंदू मराठी और महायुति का उम्मीदवार ही मेयर बनेगा. आपने भी कहा था कि मुंबई को न्यूयॉर्क नहीं होने देंगे ममदानी को लेकर, तो इस पूरे बयान को देते हुए एक अंतर्राष्ट्रीय स्तर के ऊपर एक षड्यंत्र रचा जा रहा है. ये षड्यंत्र ऐसा है कि दुनिया के कुछ शहरों का ताबा लेने की कोशिश जिहादी इस्लामिक रेडिकल फंडामेंटलिस्ट ताकतें ये कर रही है. हमने देखा है कि किस प्रकार से न्यूयॉर्क के मेयर जोराम ममदानी ने उमर खालिद के प्रति अपनी सहानुभूति व्यक्त की है. वो उमर खालिद जिसने भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, हमें चाहिए आज़ादी, हिंदुओं से आज़ादी, इस प्रकार की घोषणाएं दी, उसके ऊपर देशद्रोह का गुना दाखिल किया गया है, उसके ऊपर यूएपीए लगाया गया है. ऐसे उमर खालिद को सहानुभूति जब जोराम ममदानी देता है और इस उमर खालिद के साथ में आदित्य ठाकरे जब स्टेज शेयर करता है तो हमें कहीं ना कहीं ऐसा लगता है कि अंतर्राष्ट्रीय ताकतें मुंबई शहर का भी रंग बदलने की कोशिश कर रही है और इनके साथ में उद्धव ठाकरे उसमें भागीदार है. और इसीलिए हमने ये कहा कि जोराम ममदानी को भारत के अंदरूनी मामलों में दखलंदाजी करने की कोई आवश्यकता नहीं है और हम मुंबई का ममदानीकरण या मैमडनाइजेशन होने नहीं देंगे, हम मुंबई का रंग बदलने नहीं देंगे. उद्धव ठाकरे ने कहा कि हिंदू मराठी आदि की आप बात करते हैं, लेकिन आपके पास जो लोग हैं वो गद्दार हैं. शिंदे को निशाना लगाते हुए उन्होंने कहा. साथ में ये भी कहा कि जब आप लोग साथ में थे उस वक्त उप मेयर कौन था? उपमेयर कौन था ये मैंने बताया ना, मोहन मिडबावकर था, शैलजा गिरकर उपमेयर थी. और गद्दार कौन है? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के हिंदुत्व के विचारों को जिन्होंने त्यागा, हिंदुत्व के विचारों के साथ जिन्होंने गद्दारी की, वो गद्दार है. एकनाथ शिंदे जी ने तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के विचारों के लिए सत्ता को लात मारकर उद्धव ठाकरे को अपनी पार्टी से बाहर निकाल दिया. लवकरच येईल. तर तुम्ही आता ट्विट दाखवलं पाकिस्तानी पत्रकाराचं कोविडच्या संदर्भात, पण त्या पाकिस्तानी पत्रकारावर तुम्ही विश्वास ठेवता का? नाही, अजिबात ठेवत नाही. असं आहे की पाकिस्तानी पत्रकारावर मी विश्वास ठेवत नाही, परंतु यांनी अख्ख्या जगामध्ये महाराष्ट्राची आणि मुंबईची काय अवस्था करून ठेवली होती. त्यावेळेला बघा की कशा प्रकारे कोविडमध्ये कंप्लीट मिसमॅनेजमेंट हे झालं होतं. सरकारचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल त्या व्यवस्थेवरती नव्हता. स्वतः मुख्यमंत्री घरात बसून होते, फेसबुक लाईव्ह करायचे आणि त्यावेळेला असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून महाराष्ट्राच्या प्रत्येक तहसीलपर्यंत पोहोचून या महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. उद्धव ठाकरे तर घरात बसून होते, कोमट पाणी प्या म्हणून सांगत होते, फेसबुक लाईव्ह होते. उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह होते, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ऑन फील्ड होता. पाहिला गेलो तर आपण रिपोर्ट आई है जिसमें कहा गया है कि जो फंड्स आए थे मुंबई के लिए डेवलपमेंट फंड्स, उसमें से 99% जो फंड्स थे वो आपके जो रूलिंग अलायंसेस है उनको पैसा दिया गया था, विरोधी पक्षों को बिल्कुल नहीं दिया गया. इसके बारे में आपका क्या कहना है? 2019 और 2022 के बीच में जब ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तभी उन्होंने सारे हमारे एमएलएस के फंड रोक दिए थे, हमारे सारे प्रोजेक्ट्स भी रोक दिए गए थे. और इसीलिए उस समय पर जो कुछ अनजस्टिस या अन्याय कुछ लोगों के ऊपर हुआ था, उस अन्याय को दूर या उसकी भरपाई करने के लिए जिनको पहले फंड नहीं मिला, बिल्कुल नहीं मिला, उनको बाद में दे दिया गया. बस इतना ही है. कैसे किया जा सकता है मैडम, आप बताइए मुझे. बीएमसी के फंड्स का उपयोग प्रचार प्रसार में कर सकते हैं क्या? बिल्कुल नहीं कर सकते. लेकिन बीएमसी के फंड्स का उपयोग इन्होंने जरूर अपना दूसरा बंगला बनाने के लिए किया है. मुंबई महानगर पालिका के भ्रष्टाचार से आए हुए पैसे से इन्होंने दूसरा बंगला बनाया है. नहीं, उनके पास दूसरा क्या मुद्दा है? उनके पास कोई मुद्दा है? कोई मुंबई का विजन डॉक्यूमेंट बनाया है, कोई मुंबई की समस्या के बारे में अध्ययन करके कोई बात आगे प्रस्तुत की है? इसमें से कुछ नहीं किया है. और 2007 तक तो राज ठाकरे शिवसेना में थे ना,
1997 to 2007 वो शिवसेना में ही थे और तभी शिवसेना की मुंबई की महानगर पालिका पर सत्ता थी, तो तभी राज ठाकरे जी ने क्या किया मुंबई के लिए, मुंबई के विजन के लिए। और मैं उद्धव ठाकरे और राज ठाकरे दोनों को ये सवाल करना चाहता हूँ कि इन्होंने मुंबई की महानगर पालिका में 25 वर्षों में कितने मराठी युवकों को काम करने की संधि दी, अपॉर्चुनिटी दी, मौका दिया? इन्होंने बिल्कुल मौका नहीं दिया।